lecture we have to study atomic number. What is atomic number? Atomic number म्हणजे नेमकं काय होते? Atomic number म्हणजे number of electrons or protons. ओके, एखाद्या ॲटम मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यावर काय डिपेंड करते? त्याचा ॲटॉमिक नंबर. ओके, हे आपण पाहिलं आहे. नेक्स्ट काय पाहिलं आपण? ॲटॉमिक मास नंबर. आता ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय होते? तर आपल्याला काय करायचं आहे? सरळ सरळ म्हणजे सरळ सरळ देऊन देतो इथं. आपल्याला ॲटॉमिक मास नंबर म्हणजे आपल्याला आहे मास ऑफ प्रोटॉन प्लस मास ऑफ न्यूट्रॉन. आपल्याला काय करायचं होतं की ॲटॉमिक मास म्हणजे कोणाकोणाची ऍडिशन करायची आहे? मास ऑफ प्रोटॉन प्लस मास ऑफ न्यूट्रॉन, या दोघांची ऍडिशन केली. सपोज जर ॲटम मध्ये जेवढे प्रोटॉन्स आहेत आणि जेवढे न्यूट्रॉन्स आहेत त्याच्या वजनाची जर बेरीज केली तर तुम्हाला काय मिळतो? ॲटॉमिक मास नंबर. आणि नेक्स्ट पाहिला आपण न्यूट्रॉन नंबर. आठवत असेल तुम्हाला तर न्यूट्रॉन नंबर काय असतो? न्यूट्रॉन नंबर, न्यूट्रॉन नंबर म्हणजे टोटल नंबर ऑफ न्यूट्रॉन्स प्रेझेंट इन ॲटम कॉल्ड एज न्यूट्रॉन नंबर. ह्या तीन डेफिनेशन आपण ऑलरेडी पाहिलं, थोडंसं रिपीट करू. व्हॉट इज ॲटॉमिक नंबर? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स और नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन ॲटम कॉल्ड एज ॲटॉमिक नंबर विच इज डिनोटेड बाय Z. देन व्हॉट इज ॲटॉमिक मास नंबर? ॲटॉमिक मास म्हणजे काय किंवा ॲटमचं वजन म्हणजे काय? द सम ऑफ मासेस ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. तुम्हाला प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉनच्या वजनाची काय करावं लागेल? बेरीज करावी लागेल. तुम्हाला काय भेटेल? ॲटॉमिक मास नंबर विच इज डिनोटेड बाय A. आणि नंतर आहे न्यूट्रॉन नंबर. व्हॉट इज न्यूट्रॉन नंबर? द टोटल नंबर ऑफ न्यूट्रॉन्स प्रेझेंट इन ॲटम. त्या ॲटम मध्ये किती न्यूट्रॉन्स आहेत त्याच्यावर काय डिपेंड करते? न्यूट्रॉन नंबर विच इज डिनोटेड बाय N. ह्या तीन टर्म ज्या आहेत ह्या आपण ऑलरेडी अगोदरच्या लेक्चर्स मध्ये पाहिलेल्या आहेत. ओके, ह्या तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. आता या ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास नंबर आणि न्यूट्रॉन नंबरच्या बेसवर आपण काय करू माहिती का? आणखीन काही प्रॉपर्टीज पाहू. बघा, आजच्या टॉपिक मध्ये आपल्या कोणत्या प्रॉपर्टीज आहेत? आणखी काही आहेत तर बघा. पहिला पाहू आपण आयसोटोप्स. लक्ष द्या, या आयसोटोप्स विषयी तुम्ही फॅमिलियर आहात. तुम्ही 10th स्टँडर्ड मध्ये आयसोटोप्स तुम्हाला माहिती आहे काय होते की जेव्हा तुम्ही पेरियड टेबल मध्ये मॉडर्न पेरियड टेबल आणि मेंडेलियस पेरियडिक टेबल मध्ये तुम्हाला माहिती आहे मेंडेलियसचा जो ड्रॉबॅक होता तोच काय होता? आयसोटोप्स होता. आता आयसोटोप्स ऍक्च्युअली तुम्ही 10th स्टँडर्ड मध्ये हा शब्द आलेला आहे, पण आयसोटोप्स म्हणजे नेमकं काय ते मी तुम्हाला डेफिनेशन सांगतो. व्हॉट इज आयसोटोप? बघा, द डिफरंट atoms of same element. The different atoms of same element which having same atomic number. बघा काय म्हणतो? which having same atomic number but different atomic mass number are called as isotopes. ही झाली डेफिनेशन. व्हेरी सिंपल अँड व्हेरी इझी डेफिनेशन आहे. काय बघा बरं डेफिनेशन. व्हॉट इज आयसोटोप्स? आयसोटोप्स कशाला म्हणतात? बघा, आयसो म्हणजे सेम. इथं आयसोचं मिनिंग सेम होते. आयसोटोप्स म्हणजे काय? द डिफरंट ॲटम ऑफ सेम इलेमेंट. हा काय म्हणतो? एकाच इलेमेंटचे डिफरंट ॲटम्स. आपल्याला माहित आहे इलेमेंट्स म्हणजे काय? इट इज वन ऑफ द ग्रुप ऑफ ॲटम. इलेमेंट्स आपण पाहिलेलं आहे. इलेमेंट्स हा काय असतं? एक प्रकारचा ग्रुपच असतो. किंवा इलेमेंट्स काय असते की इलेमेंट कशापासून बनतो? ॲटम्सचाच इलेमेंट असतो. तर लक्षात ठेवा, द डिफरंट ॲटम्स ऑफ द सेम इलेमेंट. एकाच इलेमेंटचे वेगवेगळे ॲटम्स म्हणते हा की विच हॅविंग असे ॲटम्स की जे आहेत किंवा ज्यांच्या जोड आहे काय म्हणते? सेम ॲटॉमिक नंबर. म्हणजे एकाच इलेमेंटचे असे डिफरंट ॲटम की ज्यांचा ॲटॉमिक नंबर कसा असेल? सेम असेल. व्हॉट इज ॲटॉमिक नंबर? बघा काय म्हणतो. ॲटॉमिक नंबर कसा? सेम. सेम ॲटॉमिक नंबर. पण ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि नंबर ऑफ प्रोटॉन्स. म्हणजेच असे डिफरंट ॲटमचे असे लक्ष द्या, द डिफरंट ॲटम्स ऑफ द सेम एलिमेंट. अशा एका इलेमेंटचे वेगवेगळे ॲटम्स की ज्याचा ॲटॉमिक नंबर
म्हणजे त्याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि नंबर ऑफ प्रोटॉन्स कसे असतील म्हणजे सेम असतील, बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर म्हणजे त्याचं वजन वेगवेगळं असेल. म्हणजेच असे एकाच एलिमेंटचे असे डिफरंट ॲटम्स की ज्याचा ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि नंबर ऑफ प्रोटॉन्स तर सेम आहेत, पण त्यांचं वजन कसं असेल, डिफरंट असेल, अशांना काय म्हटलं जाते, अशांना एकमेकांचे काय म्हणतात, आयसोटोप्स म्हणतात. व्हेरी सिंपल एक्झाम्पल बघा, लक्षात येईल तुमच्या. एक्झाम्पल आहे बघा, याचं पहिलं एक्झाम्पल आहे हायड्रोजनचे आयसोटोप्स पाहू आपण. कोणाचे? हायड्रोजन आयसोटोप्स. हायड्रोजन कसं डिनोट करतात तुम्हाला माहित आहे, H. ऍक्च्युली याचे आयसोटोप्स कसे आहेत, H11, H12 किंवा एक नेक्स्ट आहे H13. पण हे काय आहे, तर मी तुम्हाला याच्या ऑलरेडी अगोदर सांगितलं होतं, अगोदरचं लेक्चर जर तुम्ही पाहिलं असेल की कोणताही एलिमेंट हा ऍक्च्युली कसा दाखवतात. एखादा जर एलिमेंट जर तुम्ही ई ने डिनोट केला किंवा एखादा ॲटम जर तुम्ही ई ने डिनोट केला तर काय दाखवतात, इथं झेड असतो तर इथं काय असते, ए. व्हॉट इज झेड? ॲटॉमिक नंबर. व्हॉट इज ए? इट्स ॲटॉमिक मास नंबर. मास कुठं लिहितात? सुपरस्क्रिप्ट. आणि ॲटॉमिक नंबर कुठं लिहितात? बेस सी लिहितात. लक्षात ठेवा, हे बघा, झेड ॲटॉमिक नंबर बेस सी लिहिला आणि ए ॲटॉमिक मास नंबर कुठे लिहिला? डोक्याच्या वर. ओके, तसं इथं आहे. म्हणजे हा 1 काय आहे, हा ॲटॉमिक नंबर आहे, हा काय मास आहे, हा ॲटॉमिक नंबर, हा मास, हा ॲटॉमिक नंबर, हा मास. इथं हायड्रोजनचे तुम्हाला काय दिसतात, 3 ॲटम दिसतात बघा. पण इलेमेंट कोण आहे? इलेमेंट एकच आहे, कोण? हायड्रोजन. एका हायड्रोजन एलिमेंटचे हे 3 ॲटम आहेत. काय फरक आहे बघा बरं, थोडंसं चेंज करून देऊ इथं. हे बघा असं लिहून देतो, म्हणजे आता लक्षात येईल तुमच्या लगेच. बरं, काय लक्षात येते, या हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती? 1. दुसऱ्याचा पण किती? 1. आणि तिसऱ्याचा पण किती? 1. ॲटॉमिक नंबर सेम आहे, पण मास बघा 1, 2, 3. म्हणजे ॲटॉमिक नंबर सेम पण मास कसं डिफरंट. म्हणजे हे एकमेकांचे काय झाले, आयसोटोप्स झाले. यांना तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने पण दाखवू शकता. वाटलं तुम्हाला डिटेल दाखवतो, कारण हा विचारला होता जेई मध्ये. लक्षात ठेवा, जेई मध्ये विचारला गेलेला हायड्रोजनचे आयसोटोप्स कोणते, 1,1 और P11. नेक्स्ट एक सेकंड काय आहे बघा, दुसरा आहे H12. याला दुसरं ऑर डिनोट केल्या जाते D12. नेक्स्ट आहे तिसरा H13. यालाच ऑर लिहितात T13. म्हणजे डिनोट करण्याची पद्धत आहे. हा जो आयसोटोप्स आहे याचं नाव आहे प्रोटियम. हा जो आहे याला म्हणतात ड्यूटेरियम. आणि हा जो आहे हा आहे ट्रिटियम. बघा हे नावं आहेत, ऍक्च्युली आयसोटोप्स आहेत. बघा बरं, इथं आपण काय केलं माहिती आहे का, हायड्रोजनचे किती आयसोटोप्स दाखवले? 3. कोणता? ॲटॉमिक नंबर बघा कसा, 1, 1, 1. आता या सर्वांचा ॲटॉमिक नंबर सेम आहे. ॲटॉमिक नंबर आपण बॉटमला लिहितो. ॲटॉमिक नंबर सेम आहे, पण मास बघा बरं कसं. बघा हा 1, हा 2 आणि हा किती 3. याचं वजन 1 आहे, याचं वजन 2 आहे, याचं वजन 3 आहे. म्हणजे ॲटॉमिक नंबर सेम आहे, पण मास कसं आहे, डिफरंट आहे. वाटलं तर असंही लिहून देतो, हे मास असते. मास कसा आहे माहिती आहे का, डिफरंट आहे, पण ॲटॉमिक नंबर कसा आहे, सेम आहे. म्हणून हे एकमेकांचे काय झाले, आयसोटोप्स झालेले आहेत. यांना म्हटलं जाते आयसोटोप्स. कोणते आयसोटोप्स आहेत? पण हायड्रोजनचे. आणि आयसोटोपचे नाव पण आहे प्रोटियम, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम. ज्या हायड्रोजनचा असा आयसोटोप्स की ज्याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर 1 आणि मास पण 1 आहे, त्याला प्रोटियम म्हणतात, प्रोटियम. आणि असा हायड्रोजनचा ॲटम की ज्याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर 1 आहे पण मास 2 आहे, त्याला ड्यूटेरियम म्हणतात. आणि असा हायड्रोजनचा ॲटम की जो ज्याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे पण मास 3 आहे, त्याला काय म्हणतात, ट्रिटियम. हे नावं लक्षात ठेवायचे, प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम. नाव दीज आर द आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन. हे झालं एक एक्झाम्पल, प्रॉपरली लिहून घ्या. आयसोटोप्स हे काय त्याचं एक्झाम्पल कोणतं, हायड्रोजनचे एक्झाम्पल प्रॉपरली लिहा, लक्षात ठेवा. नेक्स्ट पाहू आपण. बरं, नेक्स्ट पाहणार आपण बेटा. नेक्स्ट बघा, हे झालं एक एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू आपण. आयसोटोपचे बरेचसे एक्झाम्पल्स आहेत, लक्ष द्या. सेकंड एक्झाम्पल, कार्बन. कार्बनचं एक्झाम्पल घेऊ. कार्बन 6, 12, कार्बन 6, 13, कार्बन 6, 14. बघा इथं कार्बनचे तुम्ही 3 आयसोटोप्स लिहिले. ॲटॉमिक नंबर बघा कसा, 6, 6, 6. ॲटॉमिक नंबर कसा पाहिजे, सेम ॲटॉमिक नंबर. बॉटमला दाखवतो आपण, सेम ॲटॉमिक नंबर. म्हणजे हे जे कार्बनचे 3 ॲटम्स आहेत
या तीनही कार्बनचा ऍटॉमिक नंबर सेम आहे 666 ऍटॉमिक नंबर सेम. मास कसं डिफरंट 12 13 14 याचं वजन 12 याचं वजन 13 याचं वजन 14 आहे आणि म्हणून हे एकमेकांचे काय झाले हे एकमेकांचे काय आहेत आयसोटोप्स. पण याला कार्बनचे आयसोटोप्स म्हणतात. म्हणजे आहे कार्बनचाच इलेमेंट पण त्याचे हे तीन ऍटम लक्षात ठेवा नेचर मध्ये अस्तित्वात आहेत आणि असाही कार्बन अस्तित्वात आहे की ज्याचं वजन 12 आहे, असंही कार्बन नेचर मध्ये अस्तित्वात आहे ज्याचं वजन 13 आहे आणि असाही कार्बन अस्तित्वात आहे की ज्याचं वजन किती आहे 14 आहे. पण त्यांचा ऍटॉमिक नंबर कसा आहे ऍटॉमिक नंबर सेम आहे. म्हणजे असे ऍटम्स की ज्यांचा ऍटॉमिक नंबर सेम असते पण डिफरंट ऍटॉमिक मास त्यांचं वजन वेगवेगळं असते अशांना काय म्हणतात आयसोटोप्स म्हणतात. हे झाले कार्बनचे आयसोटोप्स. नेक्स्ट आणखी एक्झाम्पल पाहू शकता तुम्ही बरेचसे एक्झाम्पल आहे. नायट्रोजन इलेमेंट 714 नायट्रोजन 715 हे कोणाचे आयसोटोप्स झाले हे नायट्रोजनचे आयसोटोप्स झाले. हे पण आयसोटोप्स आहेत. का बरं यांना आयसोटोप्स म्हणतात कारण नायट्रोजन बघा असे नायट्रोजनचे दोन ऍटम की ज्यांचा ऍटॉमिक नंबर कसा आहे सेम आहे 7 7 म्हणजेच ऍटॉमिक नंबर म्हणजे त्यांचा पेरियॉडिक टेबल मधला नंबर कसा आहे सेम आहे पण मास कसं आहे याचं वजन 14 आहे याचं वजन 15 आहे. ज्यांचं मास डिफरंट पण ऍटॉमिक नंबर सेम त्यांना काय म्हणतात तुम्ही आयसोटोप्स. ओके चला हे लक्षात ठेवा व्हेरी सिंपल अँड व्हेरी इझियर वन. ओके चला आणखी एक्झाम्पल बघू. 2 3 झाले. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आणखी बरेचसे एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता आयसोटोप्स. फोर्थ एक्झाम्पल ऑक्सिजन घेऊ. ऑक्सिजन आता ऑक्सिजनचे पण दोन आहेत. ऑक्सिजन किती नंबरवर असतो आपल्याला माहित आहे 8 आणि मास किती आहे 16 आणि एक असतो ऑक्सिजन 8 17 18 पण असतो. बघा हे पण काय झाले हे झाले ऑक्सिजनचे काय आयसोटोप. ऍटॉमिक नंबर सेम पण मास कसं डिफरंट 16 17 मास कसं आहे वेगळं आहे. हे एकमेकांचे किंवा याला 18 घेऊ आपण 18 फेमस आहे थोडासा 18 हा 8 16 हा 8 18 बघा ऍटॉमिक नंबर सेम मास कसं डिफरंट म्हणून हे एकमेकांचे काय झाले आयसोटोप्स. बघा द डिफरंट ऍटम ऑफ द सेम एलिमेंट कोणत्या एलिमेंटचे ऍटम्स आहेत ऑक्सिजन. ओके ऑक्सिजन ऍटम आहे ते एकाच एलिमेंटचे दोन ऍटम आहेत ज्यांचा ऍटॉमिक नंबर सेम आहे पण मास कसं आहे डिफरंट आहे 16 18 म्हणून हे काय झाले ओके करेक्ट आहे. चला नेक्स्ट आणखी काय लिहू शकता तुम्ही. आता तुम्हाला बघा इथं बरेचसे एक्झाम्पल्स आहेत. ऑक्सिजन असेल आपण नायट्रोजन घेतला सल्फर घेऊ. सल्फर थोडेसे कॉमन नाही पण देऊन घेतो. सल्फर किती नंबरवर असतो बघा 16 हा काय असतो 32 आणि 16 34 हे पण काय एकमेकांचे आयसोटोप्स आहेत. तुम्ही असे बरेचसे एक्झाम्पल घेऊ शकता. 16 बघा ऍटॉमिक नंबर सेम मास कसं डिफरंट म्हणजे मग आयसोटोप्स कसे ओळखतात ज्याचा ऍटॉमिक नंबर सेम असेल आणि त्यांचं मास वेगवेगळं असेल असेच ऍटम त्यांना एकमेकांचे काय म्हणतात आयसोटोप्स म्हणतात. हे पण काय एकमेकांचे आयसोटोप्स आहेत. असे तुम्ही बरेचसे एक्झाम्पल्स लिहू शकता. व्हेरी सिंपल वन आयसोटोप्स. मग व्हॉट इज आयसोटोप द डिफरंट ऍटम ऑफ द सेम एलिमेंट. एकाच एलिमेंटचे दोन वेगवेगळे किंवा दोन पेक्षा जास्त वेगवेगळे ऍटम ज्यांचा ऍटॉमिक नंबर सेम आहे पण मास कसा आहे डिफरंट आहे 16 18 इथं 32 34 मास वेगळं असेल त्यांना काय म्हणतात आयसोटोप्स म्हणतात. आणि लक्षात ठेवा मेंडेलिव्ह इथं कन्फ्युज झाला होता. तुम्हाला आठवत असेल 10th स्टँडर्ड तर मेंडेलिव्हनी एलिमेंट कशानुसार अरेंज केले होते मासनुसार. मग मासनुसार तर याचं वजन ऑक्सिजनचं वजन 16 याच्या पुढे कोण आला असता असा ऑक्सिजन की ज्याचं वजन किती 18 पण मेंडेलिव्हने याला तर काय दिलं होतं जागा दिली होती पण याला जागा नव्हती दिली कारण हा त्यांनी कुठे पुटच नव्हता केला कुठे त्या पेरियड टेबल मध्ये ठेवलाच नव्हता मेंडेलिव्हच्या. आठवत असेल तुम्हाला म्हणून हा ड्रॉबॅक होता की मेंडेलिव्हने त्याच्या आयसोटोप्सला जागा दिली नव्हती कारण या दोघांचं मास वेगवेगळं आहे आणि तुम्ही जर ऍटम जर आहेत किंवा एलिमेंट हे जर मासनुसार जर इन्क्रीजिंग मासनुसार जर भरत असाल तर हे दोघं एकमेकांच्या जवळ आले पाहिजेत पण हे एकमेकांच्या जवळ ठेवले नव्हते कोणी मेंडेलिव्हने म्हणून ड्रॉबॅक होता. 10th स्टँडर्डला तुम्ही हे पाहिलेलं आहे. ओके हे झाले आयसोटोप्स. नेक्स्ट पाहू आपण. बघा नेक्स्ट डेफिनेशन काय आहे हा झाला आयसोटोप्स. नेक्स्ट आहे बघा इथं चेंज आयसोबार. लक्षात ठेवा आयसोबार्स कशाला म्हणतात आता व्हॉट आर द आयसोबार्स तुम्हाला एक विचारलं जाते डिफाइन आयसोबार्स मग का सांगतो व्हॉट इज आयसोबार द डिफरंट ॲटम्स डेफिनेशन द डिफरंट ॲटम्स ऑफ बघा काय म्हणतो पहिलं होतं डिफरंट ॲटम्स ऑफ द सेम एलिमेंट. हा काय म्हणतो द डिफरंट ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट पण डिफरंट ॲटम्स पण डिफरंट. सो डिफरंट ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स which having same atomic mass number but different atomic number. बघा but different atomic number are called as
बघा मी चेंज केला याच्यामध्येच, लिहून न देता याच्यामध्ये चेंज केलं. आर कॉल्ड ॲज आयसोबार्स. सांगतो मी तुम्हाला, टेन्शन नका घेऊ. डेफिनेशन बघा. व्हॉट आर द आयसोबार्स? द डिफरंट ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट. म्हणजे ॲटम पण वेगळा, एलिमेंट्स पण वेगळे. ठीक आहे, घेऊ आपण. ॲटम्स पण वेगळा म्हणतो आणि एलिमेंट्स पण कसे वेगळे. चला, कार्बन, नायट्रोजन. एक्झाम्पल साठी आपण पहिले एक्झाम्पल घेऊ, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. बघा, द डिफरंट ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट. आता मला सांगा ना, हा कार्बन ॲटम कार्बन एलिमेंटचा आहे, हा नायट्रोजन ॲटम नायट्रोजन एलिमेंटचा आहे. म्हणजे नायट्रोजन एलिमेंटचा नायट्रोजन ॲटम, कार्बन एलिमेंटचा कार्बन ॲटम. म्हणजे काय म्हणतो, द डिफरंट ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट. ॲटम पण वेगळे, एलिमेंट्स पण वेगळे. मग द डिफरंट ॲटम्स ऑफ द डिफरंट एलिमेंट विच हॅविंग सेम ॲटॉमिक मास नंबर. या दोघांचा मास सेम आहे, जरी हे वेगवेगळे ॲटम्स आहेत तरी यांचं वजन सेम आहे म्हणते तू. मग आता वेगवेगळे ॲटम्स तर वजन सेम, म्हणून म्हणतो सेम ॲटॉमिक मास, यांचं वजन सेम पाहिजे. मग आता वजन सेम कसं, हा आहे 14 आणि हा आहे 14. लक्षात ठेवा, मी तुम्हाला हे दोन्ही एक्झाम्पल सांगितले होते. कार्बनचं वजन किती आहे, 14. हा नायट्रोजन आहे, दोघं वेगवेगळे आहेत तरी याचं वजन किती आहे, 14 आहे. आणि यांचा ॲटॉमिक नंबर कार्बन पॅरियोडिक टेबल मध्ये कितव्या नंबरवर आहे, 6, आणि हा कितव्या नंबरवर आहे, 7. बघा बरं, मी इथं जे एक्झाम्पल लिहून दिलं तुम्हाला कार्बन नायट्रोजन, तर हे एक्झाम्पल काय सांगते, द डिफरंट ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट. द डिफरंट ॲटम्स हे आहेत आणि वेगवेगळे एलिमेंटचे पण आहे. सो डिफरंट ॲटम्स ऑफ द डिफरंट एलिमेंट विच हॅविंग सेम ॲटॉमिक मास नंबर. बघा, मास कसं आहे, दोघांचं वजन कसं आहे, सेम आहे. विच हॅविंग सेम मास नंबर बट डिफरंट ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर बघा 6, 7. ॲटॉमिक नंबर कसं आहे, डिफरंट आहे. सो डिफरंट ॲटॉमिक नंबर बट सेम मास नंबर कॉल्ड ॲज आयसोबार. तुमच्या लक्षात येते का, आयसोबार्स आणि आयसोटोप्स एकमेकाच्या उलट आहेत. आयसोटोप्स मध्ये सेम ॲटॉमिक नंबर होता, इथं सेम मास नंबर आहे. ओके, तिथं आयसोटोप्स मध्ये काय होता, आयसोटोप्स मध्ये डिफरंट ॲटॉमिक नंबर, म्हणजे सॉरी डिफरंट, म्हणजे तिथे सेम ॲटॉमिक नंबर होता, इथं डिफरंट ॲटॉमिक नंबर आहे. म्हणजे इकडे लक्ष द्या, व्हेरी सिंपल वन. आयसोटोप्स आणि आयसोबार हे एकमेकांच्या अपोजिट सारखे आपल्याला दिसतात. कसे बघा, तर आयसोटोप्स मध्ये सेम ॲटॉमिक नंबर असते, तर इथे ॲटॉमिक नंबर डिफरंट असते. तिथं सेम ॲटॉमिक नंबर, इथं डिफरंट ॲटॉमिक नंबर. तिथं डिफरंट मास नंबर, इथं सेम मास नंबर. म्हणजे हे लक्षात ठेवा, आयसोबार्स अँड isotopes. So very simple one, the different atoms of the different element having same atomic mass number, mass same, having same mass number but different atomic number called as isobar. यांना एकमेकांचे काय म्हणतात, आयसोबार्स. एक फेमस एक्झाम्पल लिहून देतो मी तुम्हाला, लक्षात ठेवा. आर्गॉन, सेकंड एक्झाम्पल आहे. आर्गॉन, पोटॅशियम अँड कॅल्शियम. हे नेहमी हे विचारलं जातं एक्झाम्पल. बघा, यांचा ॲटॉमिक नंबर पहा, ॲटम्स डिफरंट. आता ॲटम्स डिफरंट, तर एलिमेंटचे कसे असतील, डिफरंट एलिमेंटचे डिफरंट ॲटम्स आहेत 3. हा असतो 18 नंबरवर, हा असतो 19 नंबरवर, आणि हा असतो 20 नंबर. म्हणजे ॲटॉमिक नंबर कसा आहे, डिफरंट आहे. पण मास बघा बरं किती आहे, 40, 40 अँड 40. काय लक्षात येऊन राहिलं बघा बरं, आर्गॉन, पोटॅशियम आणि कॅल्शियम. आर्गॉन, पोटॅशियम, कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर कसा आहे, डिफरंट आहे, 18, 19, 20. मास कसं आहे, हे मास असते, हे नेहमी लक्षात ठेवायचं. इथं काय डिनोट करतात, मास, आणि इथं काय असतो, ॲटॉमिक नंबर. हे काय असते, मास नंबर. हा मास नंबर बॉटमला काय दाखवतो, ॲटॉमिक नंबर. बघा, हे ॲटॉमिक नंबर 18, 19, 20, आणि वजन कसं, सेम. म्हणून हे एकमेकांचे काय झाले, हेही एकमेकांचे काय आहेत, आयसोबार. व्हॉट आर द आयसोबार्स? द डिफरंट ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट. द डिफरंट ॲटम्स ऑफ द डिफरंट एलिमेंट having सेम ॲटॉमिक मास नंबर. सेम ॲटॉमिक मास बघा, दोघं सर्वांचं वजन सेम आहे. having सेम ॲटॉमिक मास बट डिफरंट ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर डिफरंट आहे, ॲटॉमिक नंबर डिफरंट पण मास सेम, म्हणून यांना काय म्हटलं जाते, आयसोबार्स असे म्हटलं जाते. आयसोटोप्स आणि आयसोबार हे एकमेकांच्या उलट असतात, लक्षात ठेवा. सो इट इज दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ आयसोबार्स. तुम्ही आणखी पण बरेच एक्झाम्पल घेऊ शकता, पण हे फेमस एक्झाम्पल आहे. ओके, चला, हे झाले एकमेकांचे काय, आयसोबार्स. नेक्स्ट पाहू आपण. लक्षात ठेवा, नोट डाऊन प्रॉपरली करा. चला, नेक्स्ट. नेक्स्ट आहे आयसोबार झाले, आता आहे आयसोटोन्स. लक्षात ठेवा, आयसोटोन्स कशाला म्हणतात, व्हॉट आर आयसोटोन्स? व्हेरी सिंपल वन, आयसोटोन्स पाहू आपण. बघा, द डिफरंट ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट. बघा काय म्हणतो, द डिफरंट ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट विच हॅविंग बघा काय,
which having different atomic mass number. इथून चेंज करून देऊ, म्हणजे थोडंसं व्यवस्थित लिहून देतो, जे प्रॉपर डेफिनेशन आहे. The different atoms of different element which having different atomic number as well as atomic mass number. काय डिफिकल्टी झाली बघा बरं, काय म्हणतो हा, असे डिफरंट atoms ऑफ द डिफरंट एलिमेंट, atoms ही डिफरंट, एलिमेंट्स ही डिफरंट, विच हॅविंग डिफरंट atomic नंबर, ज्याचा atomic नंबर ही डिफरंट, atomic मास ही कसं डिफरंट, म्हणजे सर्वच डिफरंट आलं इथं, एलिमेंट डिफरंट, atoम डिफरंट, atomic नंबर डिफरंट, atomic मास पण डिफरंट, बट सेम न्यूट्रॉन नंबर are called as isotones. लक्षात ठेवा, व्हेरी सिंपल अँड व्हेरी इझी डेफिनेशन आहे बघा. काय म्हणतो, द डिफरंट atoms ऑफ द डिफरंट एलिमेंट विच हॅव डिफरंट atomic नंबर as well as atomic mass नंबर बट सेम न्यूट्रॉन नंबर. न्यूट्रॉन नंबर म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे, माहिती आपल्याला. व्हॉट इज न्यूट्रॉन नंबर, ऑलरेडी आपण कालच्या म्हणजे अगोदरच्या लेक्चर मध्ये शिकलोय. न्यूट्रॉन नंबर म्हणजे टोटल नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. म्हणजे हा काय म्हणतो की असे डिफरंट atoms घ्या की ज्यांचा atomic नंबर ही डिफरंट, मास ही डिफरंट, आणि लक्षात ठेवा atomic नंबर डिफरंट, मास डिफरंट, पण त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारी न्यूट्रॉनची संख्या कशी असली पाहिजे, सेम असली पाहिजे. त्याला तुम्ही काय म्हणता, आयसोटोन्स. आपण हे चांगल्या पद्धतीने शिकलोय. ॲटम मध्ये असतात इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स. तर त्याच्यामध्ये जे न्यूट्रॉन्स आहेत ते कसे असले पाहिजे, म्हणजे सेम असले पाहिजेत. एक्झाम्पल घेऊन सांगतो, टेन्शन घेऊ नका, लक्ष द्या. एक्झाम्पल बघा काय म्हणतो, आपल्याकडे आहे एक एक्झाम्पल बघा, कार्बन 614 आणि माझ्याकडे आहे नायट्रोजन 715. हे दोघं आहेत माझ्याकडे. हे एकमेकांचे काय आहेत, आयसोटोन्स आहेत का, कसं ओळखसाल. आयसोटोन्स म्हणजे काय बघा, आता हे एकमेकांचे आयसोटोन्स आहेत की आपण पाहू, डेफिनेशन नुसार पाहू. डेफिनेशन काय म्हणते, द डिफरंट atoms ऑफ डिफरंट एलिमेंट. बघा कार्बन नायट्रोजन ॲटम ही डिफरंट, एलिमेंट ही डिफरंट, वेगवेगळ्या एलिमेंटचे हे वेगवेगळे ॲटम्स आहेत, कारण कार्बन आणि नायट्रोजन डिफरंट आहे. झाले डिफरंट atoms ऑफ द डिफरंट एलिमेंट. नंतर विच हॅविंग डिफरंट ॲटॉमिक नंबर. बघा दोघांचा ॲटॉमिक नंबर कसा, याचा 6 आणि याचा 7, डिफरंट. आणि ॲज वेल ॲज ॲटॉमिक मास नंबर, म्हणजे काय डिफरंट आहे, ॲटॉमिक नंबर पण डिफरंट, मास पण डिफरंट. बघा 14, 15, मास ही वेगळा आहे. म्हणजे डिफरंट ॲटम्स आहेत, डिफरंट एलिमेंटचे, ॲटॉमिक नंबर डिफरंट, मास ही कसं डिफरंट. मग काय सेम आहे, न्यूट्रॉन नंबर यांचा सेम आहे का. न्यूट्रॉन नंबर कसा फाइंड आउट करतात, न्यूट्रॉन नंबर साठी एक फॉर्म्युला आहे, आपल्याला माहिती असेल तर, न्यूट्रॉन इक्वल टू A-Z. लक्षात ठेवा, आठवत असेल तुम्हाला, आपण अगोदरच्या लेक्चर मध्ये पाहिलंय, मी तुम्हाला काही होमवर्क दिलं होतं, त्याच्यामध्ये तुम्ही फाइंड आउट केले. न्यूट्रॉन म्हणजेच काय, A-Z. चला याच्यासाठी काय, हा असतो A, हा असतो Z, हा असतो A, हा असतो Z. माहिती आपल्याला, हे बघा A आणि Z. मग आता काय, A मधून Z काय करा, मायनस करा, काय येईल, न्यूट्रॉन नंबर. इथं पण काय, न्यूट्रॉन. सांगा बरं याच्यात न्यूट्रॉन्स किती, बघा न्यूट्रॉन नंबर, याच्यातले न्यूट्रॉन्स किती, व्यवस्थित लिहून देतो. बघा न्यूट्रॉन्स किती आहेत, न्यूट्रॉन 14 मायनस 6 आणि तो 15 मायनस 7 किती होता, आहेत का करेक्ट. 14 मायनस 6 म्हणजे किती, 8. पाहून घ्या करेक्ट. इथं बघा 15 मायनस 7 किती होऊन राहिले, पाहून घ्या 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 8च करेक्ट. बघा न्यूट्रॉन नंबर म्हणजे 14 मायनस 6, 8, 15 मायनस 7, इथेही काय 8. म्हणजे याच्यामध्ये न्यूट्रॉन्स किती, 8 आहेत. त्याच्यामध्ये न्यूट्रॉन्स किती, कारण न्यूट्रॉन्स कसे काढतात, A मायनस Z, A मायनस Z. 15 तून 7 गेले, 8 राहिले, 14 तून 6 गेले, 8 राहिले. म्हणजे यांचं न्यूट्रॉन्स बघा, कार्बन आणि नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर डिफरंट, मास डिफरंट, एलिमेंट्सही डिफरंट, ॲटमही डिफरंट, पण काय सेम. दोघांमध्येही न्यूट्रॉन्स कसे आहेत, सेम आहेत. 8 याच्यामध्ये न्यूट्रॉन्स आहेत, 8 याच्यामध्ये न्यूट्रॉन्स आहे, म्हणून हा एकमेकांचे हे काय आहे, आयसोटोन्स आहेत. सो व्हेरी सिंपल अँड व्हेरी इझियर असते की सर्व डिफरंट, पण न्यूट्रॉन नंबर जर सेम असतील, दोन एलिमेंट मधले, दोन ॲटम मधले, त्यांना एकमेकांचे काय म्हणतात, आयसोटोन्स म्हणतात. आणखी काय रे, आणखी एक्झाम्पल, हायड्रोजन 13 and lithium 24.
बघा बरं, सॉरी हेलियम असते, हेलियम 24, हायड्रोजन 13, हेलियम 24. आता मला सांगा, हे सेकंड एक्झाम्पल आहे. हे दोघं एकमेकांचे काय आहेत? तुम्हाला असं दिलं जाते, हायड्रोजन आणि हेलियम हे दोघं एकमेकांचे काय आहेत? आयसोटोप्स, आयसोबार, आयसोटोन्स. मग आयसोटोन्स आहेत का? तर काय? द डिफरंट ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट. ॲटम्स डिफरंट एलिमेंट. ॲटम्स वेगळे आहेत तर ते वेगवेगळ्या एलिमेंटचेच असतील. ओके, सो डिफरंट ॲटम्स ऑफ द डिफरंट एलिमेंट विच हॅविंग डिफरंट ॲटॉमिक नंबर. बघा 1, 2 वेगवेगळे ॲटॉमिक नंबर आहे. मासही डिफरंट पाहिजे आपल्याला, ॲज वेल ॲज ॲटॉमिक मास मध्ये डिफरंट पाहिजे. 3, 4 म्हणजे काय? डिफरंट ॲटम्स आहे, डिफरंट एलिमेंटचे आहेत, ॲटॉमिक नंबर डिफरंट आहे, मासही डिफरंट आहे. मग न्यूट्रॉन नंबर, न्यूट्रॉन सांगा. याच्यातून काय तुम्हाला माहिती आहे? A-Z 3 - 1 किती? 2 आणि 4 - 2 2. म्हणजे हायड्रोजन 13 आणि हेलियम 24 या दोघांमध्ये न्यूट्रॉन्स किती आहेत? दोन्ही केसमध्ये 2 न्यूट्रॉन्स आहेत. म्हणजे याचा अर्थ काय? याच्यातही 2 आहेत आणि याच्यातही काय? 2 आहेत. म्हणजे सर्व डिफरंट आहेत पण न्यूट्रॉन सेम आहेत म्हणून यांना काय म्हटलं जाते? नाव दीज आर द आयसोटोन्स. व्हेरी सिंपल वन. आयसोबार झाले, आयसोटोप्स झाले, आयसोबार झाले आणि आयसोटोन्स झाले. ओके, नेक्स्ट पहा. नेक्स्ट आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट डेफिनेशन सांगतो मी तुम्हाला. लक्षात ठेवा की जे नेहमी जेईच्या एक्झाम मध्ये येतेच. आतापर्यंत जेवढे एक्झाम्स असतील त्याच्यामध्ये आता एक्झाम मध्ये 2 म्हणजे 5-6 पेपर होतात, पण कोण्या ना कोण्या पेपरमध्ये पर इयर ही डेफिनेशन येते किंवा ही जर डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे याच्यावर क्वेश्चन्स येतात. कोणती आहे बघा, ही आहे आयसो इलेक्ट्रॉन्स. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे, मोस्ट इम्पॉर्टंट, नॉट इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे. आयसो इलेक्ट्रॉन्स कशाला म्हणतात? सो आयसो इलेक्ट्रॉन्स तुमच्या लक्षात आलं असेलच. आयसो म्हणजे सेम, इलेक्ट्रॉन्स म्हणजे इलेक्ट्रॉन्स आपल्याला माहिती आहे. अशा स्पेसिस किंवा असे ॲटम्स की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या सेम आहे त्याला तुम्ही काय म्हणता? आयसो इलेक्ट्रॉन्स. बघा बरं, द स्पेसिस किंवा ॲटम्स म्हणू शकता तुम्ही. द स्पेसिस ऑर ॲटम्स, द स्पेसिस which having same बघा, the species or atoms which having same number of electrons are called as आयसो इलेक्ट्रॉन्स. मी पहिले सांगितलं तुम्हाला, आयसो म्हणजे सेम आणि इलेक्ट्रॉन्स म्हणजे इलेक्ट्रॉन्स असतात. ज्या स्पेसिस मध्ये, ज्या ॲटम्स मध्ये तुम्ही का स्पेसिस मी अशासाठी लिहून दिलं की स्पेसिस म्हणजे इथं आयॉन्स पण येतात. कारण ॲटम म्हणजे ज्याच्यावर चार्ज नाही, पण आयॉन्स म्हणजे ज्याच्यावर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्जेस म्हणून इथं स्पेसिस शब्द लिहिला जातो. तर स्पेसिस विच हॅविंग सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, अशी स्पेसिस किंवा असे घटक की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स सेम आहेत त्यांना तुम्ही एकमेकांचे काय म्हणसाल? आयसो इलेक्ट्रॉन्स म्हणसाल. Now these are the iso electrons. एक्झाम्पल बघा, लक्षात ठेवा तुम्ही. पहा, एक्झाम्पल एकदम सिंपल आहेत. आपल्याकडे आहे, तुम्हाला आता निऑन सोडियम पॉझिटिव्ह. बघा, निऑन सोडियम पॉझिटिव्ह, मॅग्नेशियम डाय पॉझिटिव्ह आणि ॲल्युमिनियम ट्राय पॉझिटिव्ह. मी इथं तिघं लिहून दिले तुम्हाला. 3 स्पेसिस आहे. कोण? निऑन, सोडियम डाय पॉझिटिव्ह, मॅग्नेशियम डाय पॉझिटिव्ह, ॲल्युमिनियम ट्राय पॉझिटिव्ह. बघा, हे आयॉन्स आहेत. आयॉन्स आहेत म्हणून आपण काय म्हटलं होतं, इथं स्पेसिस शब्द लिहून दिला. ॲटम्स म्हणू शकता तुम्ही, पण ॲटमच्या ऐवजी इथं स्पेसिस हा शब्द परफेक्ट येतो. कारण ॲटम म्हणजे हा ॲटम आहे, हे काय आयॉन्स हे स्पेसिसच्या फॉर्म मध्ये येत असतात. सो आता निऑन आहे, मला सांगा किंवा तुम्हाला आठवत असेल, निऑन हा पेरियोडिक टेबल मध्ये कितव्या नंबरवर आहे? 10 नंबरवर आहे. हा जर 10 नंबरवर आहे तर मला सांगा याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती? आता ॲटॉमिक नंबर जर 10 आहे तर इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन्स किती असतील? 10च असतील. आपल्याला कोण पाहिजे? फक्त इलेक्ट्रॉन्स. सो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स याच्यात किती आहेत माहिती आहे का? 10. आता सोडियम मध्ये किती आहेत? तर लक्षात ठेवा, सोडियम हा कितव्या नंबरवर आहे पेरियोडिक टेबल मध्ये माहिती आहे का तुम्हाला? हा सोडियम पेरियोडिक टेबल मध्ये कितव्या नंबरवर आहे? 11 नंबरवर आहे. मग आता हा जर 11 नंबरवर आहे तर सोडियमचा ॲटॉमिक नंबर जर 11 असेल तर ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? बघा, सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑर प्रोटॉन्स. आपल्याला इलेक्ट्रॉन्स पाहिजे. बघा, हे
तर आपल्याला कोण पाहिजे? इलेक्ट्रॉन्स. मला सांगा की मी म्हटलं सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे. 11 त्याच्यात इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 11. पण आपण तर म्हटलं की कसे पाहिजे? इलेक्ट्रॉन्स सेम पाहिजे. तुमच्या लक्षात येते का सोडियमकडे जरी 11 इलेक्ट्रॉन्स आहेत पण इथं सोडियम नाही आहे, इथं सोडियम पॉझिटिव्ह आहे. आणि एखाद्या स्पेसिसवर पॉझिटिव्ह चार्ज केव्हा येतो? जेव्हा तो इलेक्ट्रॉन्स काय करते? लॉस करते. म्हणजे सोडियमवर जरी 11 इलेक्ट्रॉन्स किंवा 11 त्याचा ॲटॉमिक नंबर असेल पण हा सोडियम पॉझिटिव्ह आहे म्हणजे यांनी एक इलेक्ट्रॉन काय केला असेल? लॉस केला असेल. म्हणजे सोडियम जर होते 11 इलेक्ट्रॉन्स, कारण 11 ॲटॉमिक नंबर आहे पण त्याने एक इलेक्ट्रॉन लॉस केला म्हणून त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला. म्हणजे याने पॉझिटिव्ह जोड इलेक्ट्रॉन्स किती? 10. आता मॅग्नेशियम विषयी बोलू. मॅग्नेशियम हा पेरियोडिक टेबल मध्ये कितव्या नंबरवर आहे? 12 नंबरवर आहे. आता मी म्हटलं की मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर 12 आहे म्हणजे याच्यात इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 12 आहे. पण मॅग्नेशियम मध्ये इलेक्ट्रॉन्स 12 आहे पण इथं मॅग्नेशियम नाही, इथं मॅग्नेशियम डाय पॉझिटिव्ह आहे. डाय पॉझिटिव्हचं मिनिंग काय की मॅग्नेशियमने किती इलेक्ट्रॉन लॉस केले असतील? 2. मॅग्नेशियमने 2 इलेक्ट्रॉन लॉस केले म्हणून तो काय झाला? Mg डाय पॉझिटिव्ह. मग Mg मध्ये 12 पण Mg डाय पॉझिटिव्ह म्हणजे 2 इलेक्ट्रॉन लॉस करून किती राहिले? 10. ॲल्युमिनियम हा पेरियोडिक टेबल मध्ये कितव्या नंबरवर आहे? 13. पण म्हणजे याचा अर्थ ॲल्युमिनियम मध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 13. ॲल्युमिनियम मध्ये 13 पण इथे ॲल्युमिनियम नाही आहे, इथे ॲल्युमिनियम ट्राय पॉझिटिव्ह आहे. म्हणजे याने किती इलेक्ट्रॉन लॉस केले असतील? 3. म्हणून कोणता चार्ज आला? ट्राय पॉझिटिव्ह. आणि ॲल्युमिनियम ट्राय पॉझिटिव्ह मध्ये किती इलेक्ट्रॉन? बघा ॲल्युमिनियम मध्ये 13 पण ॲल्युमिनियम ट्राय पॉझिटिव्ह म्हणजे 3 लॉस केले. 13तले 3 गेले 10. याचा अर्थ काय झाला? निऑन मध्ये 10, सोडियम मध्ये 10, मॅग्नेशियम मध्ये 10 आणि ॲल्युमिनियम ट्राय पॉझिटिव्ह मध्ये पण 10. म्हणजे Na पॉझिटिव्ह, Mg डाय पॉझिटिव्ह आणि Al ट्राय पॉझिटिव्ह. नाउ दीज आर द स्पेसिस हॅव्हिंग सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणून यांना एकमेकांचे काय म्हणतात? आयसो इलेक्ट्रॉन्स. आयसो इलेक्ट्रॉन्स म्हणजे अशा स्पेसिस की ज्यांच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कसे असतील? सेम असतील. चला आणखी सांगतो, आणखी एक्झाम्पल बघा. फक्त ॲटमच येतात असं नाही. एक सेकंड एक्झाम्पल पण सांगून देतो तुम्हाला. बघा माझ्याकडे आहे कोण आहे? नायट्रोजन. नेक्स्ट आहे बघा आता मॉलिक्यूल झाला N2. नायट्रोजन नायट्रोजन मॉलिक्यूल आपण मॉलिक्यूल पण शिकलेला आहोत. हा N2 झाला एक पार्ट. नेक्स्ट पाहू आपण सिलिकॉन. बघा हे दोघं पाहता, हा नायट्रोजन आहे, हा सिलिकॉन आहे. आता सांगा बरं काय झालं? इथे गडबड झाली. बघा नायट्रोजन सिलिकॉन. आता या दोघांमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती? लक्ष द्या. नायट्रोजन आणखीन एक लिहून देतो. चला कोण लिहून दिला? CO. बघू ना आपण हे वेगवेगळे आहेत. आता मला सांगा नायट्रोजन N2 हे तिघे आहेत एकमेकांचे, हे आयसो इलेक्ट्रॉन्स आहेत का? तुम्ही म्हणसाल हे तर काही ॲटम्स वगैरे काही दिसून नाही राहिले. आपल्याला काय शोधायचंय? हे जे तिघं आहेत यांच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स सारखे आहेत का? काय शोधायचे? फक्त इलेक्ट्रॉन्स किती. बघा इथं N2 आहे. N2 म्हणजे N आणि N. मला सांगा N2 म्हणजे N आणि N. एका नायट्रोजन जोड इलेक्ट्रॉन्स किती? म्हणजे एका नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 7. आणि याचा पण किती आहे? 7. मग इथं N2 आहे, N आणि N. N2 म्हणजे एकाकडचे 7 इलेक्ट्रॉन्स, दुसऱ्या जोडचे 7 इलेक्ट्रॉन्स म्हणजे N2 जोड टोटल इलेक्ट्रॉन्स किती? 14. बघा कसे काढले. N2 एक नायट्रोजन पेरियोडिक टेबल मध्ये कितव्या नंबर मध्ये ठेवलाय? 7. म्हणजे त्याच्यामध्ये त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 7. म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 7. तर एका नायट्रोजन जर 7 इलेक्ट्रॉन्स असतात तर 2 नायट्रोजनात किती इलेक्ट्रॉन? 14. इथं आहे सिलिकॉन. इथं सिलिकॉन हा पेरियोडिक टेबल मध्ये 14 नंबरवर ठेवलाय, त्याचा ॲटॉमिक नंबरच 14 आहे म्हणून त्याच्याकडे टोटल इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 14 असतील. आता कार्बन मोनॉक्साईड आहे इथं. आता मला सांगा कार्बन मोनॉक्साईड मध्ये किती इलेक्ट्रॉन्स? कार्बन मोनॉक्साईड इथं कार्बन आणि ऑक्सिजन आहे. कार्बन ऑक्सिजन. कार्बन हा पेरियोडिक टेबल मध्ये किती नंबरवर ठेवला? 6. म्हणजे याच्यामध्ये कार्बन जर 6 नंबरवर ठेवला आहे तर याच्यामध्ये मला सांगा इलेक्ट्रॉन्स किती? 6. आणि ऑक्सिजन हा किती नंबरवर ठेवलाय? 8 नंबरवर ठेवलेला आहे. आता सांगा बरं हा 8 हा 6 म्हणजे कार्बन मोनॉक्साईड CO मध्ये इलेक्ट्रॉन्स किती? 6 अधिक 8 किती होतात? 8 अधिक 6 किती? 14. म्हणजे याचा अर्थ काय झाला? कार्बन मोनॉक्साईड मध्ये किती इलेक्ट्रॉन्स? कार्बन मोनॉक्साईड ऑल्सो हॅव्हिंग 14 इलेक्ट्रॉन्स. N2 14, Si 14 आणि CO पण काय? 14. म्हणजे सरळ सरळ नायट्रोजन, सिलिकॉन आणि कार्बन मोनॉक्साईड हे तिघ एकमेकांचे काय आहेत? हे तिघ एकमेकांचे आयसो इलेक्ट्रॉन्स आहेत. आयसो इलेक्ट्रॉन्स म्हणजे असे स्पेसिस, असे घटक की ज्यांच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स सेम असतात त्यांना काय म्हटलं जाईल? आयसो इलेक्ट्रॉन्स. असे बरेचसे एक्झाम्पल्स तुम्ही काय करू शकता? लिहू शकता. आणि याच्यावर क्वेश्चन्स येते हे तिघ एकमेकांचे काय आहेत? विद्यार्थ्यांना समजतच नाही कोणतं रिलेशन आहे. काय सांगायचं? आयसो इलेक्ट्रॉन्स. हे पण एकमेकांचे काय? आयसो इलेक्ट्रॉन्स. तर ह्या झाल्या मेन डेफिनेशन. लक्षात ठेवा आयसोटोप्स असेल, आयसोबार असेल, आयसोटोन असेल आणि सर्वात इम्पॉर्टंट काय? आयसो इलेक्ट्रॉन्स लक्षात ठेवायच्या आहेत. ओके थँक्स.